नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी. घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. इचलकरंजी शहरात घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी पगार व मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था कोलमडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असून त्यांना ईएसआयसी, प्रॉव्हिडंट फंड, बोनस यांसारख्या हक्काच्या सुविधा मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांपासून काम बंद ठेवत आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाचा थेट परिणाम शहरातील स्वच्छतेवर झाला असून अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मुख्य रस्ते, गल्लीबोळ तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा साचल्यामुळे नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. उष्णतेच्या वाढत्या पार्श्वभूमीवर साचलेल्या कचऱ्यामुळे डास, माशा आणि इतर कीटकांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नियमित कचरा उचलला जात नसल्याने परिसर अस्वच्छ झाला असून दैनंदिन जीवनावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर घंटागाडी कर्मचाऱ्यांनी वेळेवर वेतन मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. तसेच ईएसआयसी व प्रॉव्हिडंट फंडसारख्या सुविधा न मिळाल्यामुळे त्यांच्या भविष्याचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शहरातील नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करावे व त्यांच्या सर्व मागण्या मार्गी लावाव्यात अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी. गेले 18 महिने कंपनीला आम्ही वारंवार कल्पना देऊन सुद्धा कंपनीने कागदाची पूर्तता केलेली नाही. ईएसआयसी कार्ड पूर्ण नाही. प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेत तुटवडा दिसत आहे. कामगारांचा पगार 10 तारखेच्या आत होईल या अपेक्षेने कामगार वाट पाहतात तरीसुद्धा मिळाली नाही. या सगळ्या गोष्टीसाठी कामगार वारंवार बंद देखील का नाही कंपनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि नगरपालिकेनं ह्या बाबतीत का नाही अक्षरशः दुर्लक्ष करून का नाही कामगारांच्या विरोधात का नाही निर्णय घेतला. आता नगरपालिका म्हणते की जर कामगारांना जर गाड्या काढायला जमत नसेल तर तुम्ही का नाही दुसरी कामगार राहून का नाही कामगार लावा आणि काम पूर्ण करून घ्या. आमची नगरपालिकेकडे एवढीच विनंती आहे की आम्ही नगरपालिकेला किंवा इतरला वेटीस न धरता आमच्या आणि कंपनीचे जे मागण्या आहेत त्या कंपनीनं पूर्ण करा. नगरपालिकेने यात मध्यस्थ घालून का नाही लवकरात लवकर निर्णय लावावा आणि जोपर्यंत या सगळ्या कागदांची पूर्तता होत नाही, पगार आमच्या वेळेवर होत नाही, तोपर्यंत आम्ही काम असंच बंद ठेवणार आहे. अशी एवढी नगरपालिकेला विनंती आहे की त्यांनी आमच्या लवकरात लवकर सगळ्या मागण्यांची पूर्तता करावी. 18 महिन्यात